आजपासून महापालिकांची रणधुमाळी। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस। मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाकडून जागांची यादी जाहीर नाही। 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत। बहुप्रतीक्षित दृश्यम 3 चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर। 2 ऑक्टोबर 2026 रोजी दृश्यम जगभरातील चित्रपटगृहात होणार प्रदर्शित। वर्षा निवासस्थानी पार पडली शिवसेना भाजपची तातडीची बैठक। बैठकीमध्ये मुंबईतील जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जागा जाहीर करणार असल्याची माहिती। ज्या जागांवर संघटनात्मक पातळीवर अडचणी त्या जागांवर थेट AB फॉर्म दिले जाणार। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अजूनही काही जागांवर चर्चा सुरूच। ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार का याकडे लक्ष। आज शिवतीर्थावर पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक। ठाकरे बंधूंच्या रणनीतीवर ठरणार भाजपची यादी। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजप अखेरच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा आता दिल्ली स्तरावर। मविया एकत्र राहण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न। संजय राऊतांची राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, लवकरच घोषणा। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंचा दावा। दोन्ही पक्षातील बोलणी झाल्याची ही माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात सुधीर मुनगंटीवारांनी थोपटले दंड। मला कुणाच्या ताकदीची गरज नाही, राज्यभर दौरा करणार मुनगंटीवारांची घोषणा। भाजपमधल्या नव्या शीतयुद्धाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा 7 कलमी जाहीरनामा। मुंबईत उत्तर भारतीयांना राजकीय आणि सामाजिक संरक्षणाची हमी। उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसची आश्वासनांची खैरात।